I'm the director at Dronacharya Education Academy. My contact details are these one, right? So you can note down my contact details and can directly call me. See, we are launching a UPSC online essay and answer evaluation batch, right? So in this batch, what we are going to deliver is that we are going to conduct the 15 lectures, daily 2 hours of the lectures. So 30 hours of the coaching for how to write an effective essay, how to write an effective answer. This will be an offline batch. So this is the offline part of this, and the online part of this batch is that whenever you are leaving our campus, when you are completing with this lectures about the writing of answer writing and essay writing, after that year long you will be in touch with us through online media, be it a email, be it a WhatsApp, be it a Telegram. You are going to send your answers, your essays to us. So we are going to have the evaluation of that, and we are going to provide you with the effective feedback so that your answer becomes more effective, so that you can fetch more marks in UPSC exams. The special thing about this UPSC course is that this course is designed for the 3 languages. First one is English, second one is Hindi, and third one is Marathi. याआधी मी एसेचा पेपर सोडवलेला आणि त्या एसेच्या पेपरमध्ये मी जास्त इंग्लिशचा वापर केलेला, थोडंसं हिंदी पण मध्ये वापरलेलं, पण ठीक आहे. जरी मी इंग्लिशमध्ये जास्त कम्फर्टेबल असलो तरी हा पेपर मी मराठीमध्ये सोडवायचा प्रयत्न करेन. हा UPSCचा सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेचा एथिक्सचा पेपर आहे. आता या पेपरमध्ये पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला आहे, बुद्धिमानी में निहित है कि किसका ध्यान रखा जाए और क्या अनदेखा किया जाए. विजडम लाइज इन नोइंग व्हाट टू रेकॉन विथ अँड व्हाट टू ओव्हरलुक. असं पहिलं स्टेटमेंट आहे या प्रश्नामध्ये. म्हणजे कशाकडे आपण लक्ष द्यायचं आणि कुठल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं, हे बुद्धिमानी म्हणजे ज्याला आपण हुशार म्हणतो ना, तर त्या बुद्धिमान व्यक्तीचं हे एक लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. नौकरशाही में आपने सामने के मुख्य मुद्दों को अनदेखा करते हुए परिधि में लीन रहने वाले अधिकारी दुर्लभ नाही आहे. म्हणजे आपले हे जे ब्युरोक्रेसी आहे, नोकरशाही आहे, ऑफिसर जे आहेत, यांच्यामध्ये असे अधिकारी दुर्लभ नाही, म्हणजे रेअर नाहीत, म्हणजे भरपूर आहेत असं म्हणायचं आहे त्यांना, की जे काय करतात, मुख्य मुद्दे दुर्लक्षित करतात आणि जे परिधी म्हणजे पेरिफेरीवर, म्हणजे जे की मुख्य नाहीत, जे काय म्हणतो काठावर जे मुद्दे जे आहेत, तर त्या काठावरच्या मुद्द्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करतात. तर हे त्यांनी कॉन्टेक्स्ट सेट केलेलं आहे. तर आता त्याच्यानंतर ते काय म्हणतात की क्या आप इस बात से सहमत है कि प्रशासक की इस तरह की व्यवस्था प्रभावी सेवा वितरण और सुशासन की लक्ष्य प्राप्ति की प्रक्रिया में न्याय की विटंबना है. तुम्हाला विचारले त्यांनी, तुमचं मत विचारले की या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का, की याच्यामध्ये प्रशासकाची अशा पद्धतीची व्यस्तता, म्हणजे जिथं त्यांनी व्यस्त असायला पाहिजे ते सोडून जिथं व्यस्त नसायला पाहिजे अशा ठिकाणी ते व्यस्त जर असतील, तर याच्यामुळं काय होईल, प्रभावी सेवा वितरण आणि सुशासन याची जी लक्ष्यप्राप्ती आहे. आता इथं 2 गोष्ट, की प्रभावी सेवा वितरण, इफेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिसेस, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ सर्व्हिस किंवा इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी आपण म्हणू शकतो याला, आणि सुशासन की लक्ष्यप्राप्ती, द अचीवमेंट ऑफ अ गोल ऑफ गुड गव्हर्नन्स, सुशासन आपण म्हणतो याला, की प्रक्रिया में न्याय की विटंबना है, न्याय की विटंबना है. सो it is a
ट्रॅव्हेस्टी ऑफ जस्टिस म्हटलं जातं, ट्रॅव्हेस्टी ऑफ जस्टिस. सो हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो यावर आपल्याला काय करायचं आहे, विश्लेषणात्मक मूल्यांकन करायचं आहे, क्रिटिकली इव्हॅल्युएट. राईट. सो क्रिटिकल इव्हॅल्युएशन करत असताना आपल्याला पहिल्यांदा कॉन्टेक्स्ट आणि त्याच्यामध्ये कंटेंट काय लिहायचं हे माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलेलं आहे की मुख्य मुद्दे सोडून गरजेचे नसणारे मुद्दे. ठीक. याकडं कुणाचं लक्ष असतं, अधिकाऱ्यांचं लक्ष असतं. आता मुख्य मुद्दे कोणते आहेत. ठीक आहे. मुख्य मुद्दे कोणते आहेत आणि गरजेचे मुद्दे कोणते आहेत हे ठरवण्याचे निकष काय. ठीक. काहीतरी निकष असतील. ठीक. सो यांनी काय विचारलेलं आहे की हां, तुम्ही ह्या गोष्टीशी सहमत आहेत का की गरजेचे नसणाऱ्या मुद्द्यांमध्येच व्यस्त असल्यामुळं प्रभावी सेवा वितरण, गरजेचे नसणाऱ्या मुद्द्यांमध्ये व्यस्त असल्यामुळं प्रभावी सेवा वितरण आणि सुशासनाची जी लक्ष्यप्राप्तीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्यायाची विटंबनाता झालेली दिसून येते. ठीक. सो आता पोलीस यंत्रणा, आता प्रशासनावर जायचं, आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस जायचं, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पोलीस यंत्रणेवर जायचं आहे. पोलीस यंत्रणा. आता ट्रॅफिक पोलीसचं उदाहरण घ्या. ट्रॅफिक पोलीसचं. सो ट्रॅफिक पोलीस जेव्हा चौकामध्ये उभारतो तेव्हा त्याचं मुख्य काम काय की ट्रॅफिक सुव्यवस्थित ठेवणं. पण ते मुख्य काम काय करतात, गाड्या अडवून किती तर वेळा काय होतं की गाड्या अडवल्यामुळं ट्रॅफिक जाम होतं, पोलिसांनी गाड्या अडवल्यामुळं. सो हे यांचं मुख्य काम आहे का, गाड्या अडवून तपासणी करणं हे ट्रॅफिक पोलीसचं मेन काम आहे का. दॅट इज क्वेश्चन मार्क. ठीक. आणि यामुळं काय होतं, जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळतो का, जे सुशासन पाहिजे ट्रॅफिकमध्ये, जे सुशासन पाहिजे, गुड गव्हर्नन्स पाहिजे, जी गुड गव्हर्नन्स आपण हे करतो सर, ती कुठं ना कुठं बाधित होते. आता ती कशी बाधित होते हे फार डिटेलमध्ये नाही जाणार. मी फक्त एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला की यामध्ये काय तुम्हाला करायचं होतं. ठीक. मी फक्त ट्रॅफिक पोलीसचं उदाहरण दिलं. असं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये होतं आहे आणि ते कसं होतं आहे ते तुम्हाला विश्लेषणात्मक मूल्यांकन करायचे, त्याचे पॉझिटिव्स निगेटिव्स आपल्याला सांगायचे आहेत. गुड गव्हर्नन्सचे काय, सुशासन म्हटलेलं आहे. गुड गव्हर्नन्स इज व्हॉट इज गुड गव्हर्नन्स, इफेक्टिव्ह. ठीक आहे. इकॉनॉमिक, इफिशियंट, हे 3 ईज तर आलेच पाहिजेत. गुड गव्हर्नन्समध्ये इफेक्टिव्ह असली पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह पाहिजे, सेन्सिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. ठीक. आणि गुड गव्हर्नन्समध्ये म्हणजे काय पाहिजे, टार्गेट ओरिएंटेड पाहिजे, इकॉनॉमिक पाहिजे. इकॉनॉमिक म्हणजे काय, कमी खर्चामध्ये कमी वेळेत इफेक्टिव्ह पाहिजे, इफिशियंट पाहिजे, कमी वेळेत कमी खर्चात करणारी. इफेक्टिव्ह परिणाम, त्याला जो परिणाम उपलब्ध करायचा, जी लक्ष गाठायची आहेत ते लक्ष व्यवस्थित गाठली पाहिजे. टार्गेट म्हणजे टाईम बाउंड पाहिजे. ठीक आहे. कमिटमेंट पाहिजे, कमिटेड पाहिजे. ठीक. तो जेव्हा गुड गव्हर्नन्सचा आपण अभ्यास करणार आहे तेव्हा हे सगळं अभ्यासणार आहोतच, पण हे गुड गव्हर्नन्सचे लक्ष्य प्राप्ती आणि प्रभावी सेवा वितरण कसं असतं, प्रभावी सेवा वितरण प्रभावी केव्हा बनतं, जेव्हा ज्यांना त्या सेवेची गरज आहे त्यांना त्या सेवा वेळेत आणि वाजवी खर्चामध्ये प्राप्त होतात, तर त्या प्रभावी ठरतात. प्रभावी ठरण्यासाठी ते तर इफेक्टिव्ह पाहिजेत पहिली तर गोष्ट, त्याच्यानंतर परत इकॉनॉमिक पाहिजेत. ठीक आहे. आणि एफिशियंट पाहिजेत, कमी वेळात मिळायला पाहिजेत.
सो ह्या प्रभावी पाहिजेत सेवा. तर यामध्ये प्रॉब्लेम होतो का? होतोच ना. मी पोलीस यंत्रणेचं उदाहरण दिलेलं ना. ट्रॅफिक पोलीस जेव्हा उभे करतात त्यांचं मेन टार्गेट काय असतं? मेन टार्गेट काय असतं? पावती फाडणे. मेन टार्गेट हे कधी तुम्ही दिसलंय का त्यांना ट्रॅफिक कंट्रोल करताना? ठीक आहे, करत असतील, मी सगळेच म्हणत नाही आहे, ठीक आहे, सगळेच म्हणत नाही आहे, पण मेन टार्गेट पावती फाडणे नसायला पाहिजे. मेन टार्गेट काय पाहिजे? वाहतूक नियंत्रण. ठीक ठीक. सो या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करायचं आहे, मूल्यांकन करायचं आहे. आणि बरोबर या गोष्टीमध्ये मी म्हणजे इंडिव्हिज्युअली या यू पी एस सीचे जे प्रश्न मांडणारा आहे ऑथर त्याच्याशी सहमत आहे. बरोबर आहे. तुम्ही ज्या गरजेच्या आहेत त्या विषयांवरून मुद्द्यांवरून दुर्लक्ष करून जर या मुद्द्यांवर लक्ष जर केंद्रित करत असाल की ज्यांची गरज नाही आहे, तर नक्कीच त्याच्यामुळं काय होतं? न्यायाची विटंबना नक्कीच होते. तुम्हाला न्याय मिळत नाही. आणि न्याय ही अशी गोष्ट आहे, याच्यावरच आपला देश जो आहे तो आधारित आहे. न्याय देण्यासाठीच आपण लोकशाही तयार केलेली आहे. न्याय मिळवून देण्यासाठीच लोकांना आपण लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. सो हेच जर नाही झालं तर मग लोकशाहीच टोटल ह्याच्यामध्ये डेंजरमध्ये येईल. सो हे ह्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह असणं, संवेदनशील असणं अधिकाऱ्यांनी गरजेचं आहे. हे तुम्ही इथं मत मांडणं गरजेचं आहे. आता ते कसं मांडायचं, काय मांडायचं, आन्सरचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं, दॅट इज अगेन डिफरंट पार्ट. आम्ही जो आन्सर रायटिंग आन्सर इव्हॉल्युशनचा जो बॅच काढणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगूच, राईट. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढच्या क्वेश्चन्स बघूया. त्याच्यामध्ये आता हा क्वेश्चन जो होता तो 150 शब्दांसाठी होता. मार्क्स डिस्ट्रीब्युशन माझ्याकडं आलेलं नाही आहे. ठीक आहे, मार्क डिस्ट्रीब्युशन मला वाटते हा 2 पार्टमध्ये असेल. कदाचित हा 15 मार्काचा किंवा 10 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. ठीक. सो लेट्स से आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ह्यातल्या सब पार्टमध्ये बनलं आहे. अपार्ट फ्रॉम इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सी म्हणजे बौद्धिक क्षमता ज्याला आपण म्हणतो, आणि मॉरल क्वालिटीज म्हणजे तुमच्याकडं आणि कसं नैतिक गुण, ठीक आहे, तुमच्याकडे नैतिक गुण आहेत. याच्याशिवाय एम्पथी आणि कंपॅशन, एम्पथीला आणि ट्रान्सलेट केलेलं एम्पॅथीला सहानुभूती असं केलेलं आहे. स्वानुभूती असं दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून दुसऱ्याच्या वेदना ज्यावेळी आपल्याला व्हायला चालू होतात त्यावेळी ती असते एम्पथी. एम्पथीला सहानुभूती नाही, सहानुभूती, स्वसहानुभूती असं ट्रान्सलेशन असायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर करुणा. सो एखाद्याच्या दयनीय अवस्थेबद्दल आपली असणारी करुणा, या व्हायटल ॲट्रिब्यूट्स म्हणजे हे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. एखाद्या सिव्हिल सर्वंटला कुठल्याही गोष्टमध्ये म्हणजे निर्णय देण्यासाठी किंवा कोणतेही वादविवाद सोडवण्यासाठी ह्या गोष्टी सिव्हिल सर्वंटना सक्षम बनवतात. आता याबद्दल आपल्याला उपयुक्त उदाहरणासहित फक्त एक्सप्लेन करायचं, आपल्याला इथं काय क्रिटिकल इव्हॅल्युएट नाही करायचं. तर काय फरक असतो दोन्हीमध्ये ते आपण आन्सर रायटिंगच्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला एक तर एम्पथी म्हणजे काय आणि कंपॅशन म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आणि ते इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सी आणि मॉरल क्वालिटीजमध्ये कसं म्हणजे मॉरल क्वालिटीच्या बाहेर आहेत, इंटेलेक्च्युअल कॉम्पिटन्सीच्या तर बाहेर आहेत हे दोन्ही, पण मॉरल क्वालिटीचीच ह्या पण एक मॉरल नैतिक म्हणजे चूक आणि बरोबर याच्या बरोबरच एम्पथी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता एक उदाहरण घेऊया आपण जंगलामधलं आणि तिथं जे ट्रायबल्स आहेत. सो कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इज इम्पॉर्टंट, राईट. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन मी FC म्हणतो हे, आणि याच्याबरोबरच
फॉरेस्ट राईट FR. सो आपल्याला फॉरेस्टचं संवर्धन तर करायचंच आहे, पण जे आदिवासी आहेत त्यांना त्यांचे जे अधिकार आहेत, कशाचे अधिकार आहेत, त्यांचे वन अधिकार. तर या वन अधिकारांमध्ये जर बॅलन्स साधायचा असेल तर ह्या 2 क्वालिटीज तुमच्यामध्ये एम्पथी आणि कंपॅशन असणं. म्हणजे प्रत्येकच गोष्ट तंतोतंत जर लागू केली, FC जर फॉरेस्ट राईट तंतोतंत लागू केले तर मग ह्यांचे अधिकार काय होणार आहेत, डिस्टर्ब होणार आहेत, राईट. आणि अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी म्हणजे ह्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आणायचं आहे का कन्सेन्सस आणायचं आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे यांच्यामध्ये वाद किंवा द्वंद्व आपण म्हणतो याला मराठीमध्ये, का यांच्यामध्ये समन्वय. आणि हे समन्वय आणण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, एम्पथी आणि कंपॅशन. आता ते कसं गरजेचं आहे, काय गरजेचं आहे, हे फार मी डिटेलमध्ये नाही जाणार, आन्सर रायटिंगच्या वेळी आपण बघूया ते. सो या वेनी ह्याचं आन्सर लिहायचं होतं. आणि जर तुम्ही जर केलं असेल तर वेल अँड गुड. आता या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न फारच सुंदर आहे, फारच सुंदर आहे. द रूल्स अँड रेग्युलेशन प्रोव्हाइडेड टू ऑल द सिव्हिल सर्वंट्स आर द सेम. म्हणजे रूल्स आणि रेग्युलेशन जे असतात ते सर्व जे नागरी सेवक आहेत त्यांच्यासाठी सारखेच आहेत ना, सिव्हिल सर्वंट्ससाठी ते सारखेच आहेत असं म्हटलेलं आहे. ड्रॉप होत नाही आहे, ठीक आहे, राईट. सर्वांसाठी सारखेच आहेत असं म्हटलेलं आहे. तरी पण आपल्याला अधिकारांचं जे प्रदर्शन आहे, जे परफॉर्मन्स आहे, तो वेगवेगळा आढळून येतो. ज्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडेड ऑफिसर्स जे आहेत, सकारात्मक दृष्टिकोन ज्यांचा आहे, सकारात्मक मनोवृत्तीचे जे अधिकारी आहेत, त्यांचं जे रूलचं इंटरप्रिटेशन आहे ते, आणि नकारात्मक अधिकाऱ्यांचं रूलचं जे इंटरप्रिटेशन आहे ते भिन्न भिन्न असतं, ठीक. आणि त्यामुळं ते जे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ लॉ जे आहेत, रेग्युलेशन्स आणि रूल जे आहेत ते करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होतं, ते तसा परिणाम क्रिएट करू शकत नाहीत किंवा त्याचे जे उद्दिष्ट ध्येय आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशनचे ते साकार करू शकत नाहीत असं विचारलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, याची चर्चा करायची, विवेचन करायचं याचं, ठीक. आणि ते सोदाहरणासह इल्युस्ट्रेशन, म्हणजे हे इल्युस्ट्रेशन तुमच्या कपोकल्पितसुद्धा असू शकतं. हे काय फॅक्ट्स बेस असायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही कपोकल्पनासुद्धा करू शकता, ठीक आहे. इथं आता याची सुरुवात करताना तो तुम्ही जर एक स्टेटमेंट जर लिहिलं तर फार इफेक्टिव्ह होईल असं माझं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना समितीमध्ये भाषण दिलेलं होतं तेव्हा असं म्हटलेलं होतं की जगातली सर्वोत्कृष्ट घटना जर लागू करणारे निकृष्ट दर्जाने लागू केली तर ती सर्वोत्कृष्ट घटनासुद्धा फेल होईल, व्यर्थ जाईल. आणि जगातील सर्वात निकृष्ट दर्जाची जे संविधान आहे, घटना आहे, जर उत्कृष्ट पद्धतीने लागू जर केलं तर ते सक्सेसफुल होईल, यशस्वी ठरेल. म्हणजे काय, त्याचं इंटरप्रिटेशन जे केलं जाईल लागू करणाऱ्यांद्वारे आणि ज्या मोटिवेशननं ते लागू करतील तर ते काय होईल, सक्सेसफुल होईल. हे इथं तंतोतंत लागू पडतं. आता इथं सुधारणासहित चर्चा करायची आहे. आता उदाहरण देऊया आपण. कोविड-19चं उदाहरण मला इथं परफेक्ट वाटतं, ठीक आहे. कोविड-19मध्ये काय केलं होतं, कोविड-19मध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केलेले होते. तर रूल्स अँड रेग्युलेशनचं मुख्य ध्येय काय होतं की जनसंपर्क किंवा लोकांमध्ये जी सोशल कॉन्टॅक्ट्स आहेत, सामाजिक कॉन्टॅक्ट्सला मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, सामाजिक
सोशल कॉन्टॅक्ट्स, सामाजिक संबंध आपण म्हणूया, सामाजिक संबंध हे आपल्याला काय करायचे होते, हे आपल्याला नष्ट करायचे होते का? नाही, हे आपल्याला अबाधित ठेवायचे होते. आणि काय करायचं होतं नष्ट आपल्याला? जे फिजिकल कॉन्टॅक्ट्स आहेत, फिजिकल कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे भौतिक कॉन्टॅक्ट्स तोडायचे होते, म्हणजे टू ब्रेक द कोविड चेन. ठीक आहे. मग त्याच्यासाठी नियम केले राज्य सरकारांनी की बाबा बाहेर असं फिरू नये किंवा विनाकारण बाहेर जाऊ नये. त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला जायचं असेल तर पासेस काढून जा वगैरे 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 ह्या गोष्टी होत्या सगळ्या. ठीक आहे. आता हे पासला अप्लाय करत असताना एखादा चांगला अधिकारी जर व्हॅलिड रिझन असेल आणि त्याच्याकडे जर समजा एखादा प्रूफ जरी नसेल आणि रिझन व्हॅलिड असेल तर तो पास ग्रँट करेल, पण एखादा अधिकारी ग्रँट नाही करणार. आता समजा विवशता आहे कोणत्या तरी गोष्टीची आणि त्याच्यामुळे काय झालं, एखाद्याचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असू शकते, पण त्याच्याकडं त्या मुमेंटला त्याच्याकडे हे नाही आहेत. काटेकोरपणे जर नियमाचं पालन केलं तर काय म्हणते, ज्याचा उद्देश जो होता की बाबा सामाजिक संबंध सुदृढ करणे आणि उद्देश काय होता की ही चेन ब्रेक करणं, पण त्या उद्देशामध्ये सामाजिक बांधिलकी पण तशीच अबाधित ठेवणं हा सुद्धा एक गोष्ट होती ना. पण काही जणांनी काय केलं, सामाजिक संबंध पण तोडून टाकायचे, लाठी हल्ले करायचे, कोणी बाहेर फिरला गेले की न विचारताच हाण की मार चालू. सो ह्या गोष्टीवर ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ओढलेले होते. ठीक आहे. तर हे उदाहरण देऊ शकता आणि या उदाहरणाद्वारे तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या हे एक्सप्लेन करू शकता. याचं तुम्हाला चांगले मार्क मिळतील असे जर तुम्ही उदाहरण दिले तर. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, मी पण तुमच्यासोबतच म्हणजे मी याच्या आधी हा पेपर बघितला नव्हता किंवा ॲनालिसिस केला नव्हतं, मी सोबत सोडवत आहे हा पेपर. ठीक आहे. त्यामुळं प्रश्नाचं अंडरस्टँडिंग जे मी वाचता करतो तेच माझं अंडरस्टँडिंग आहे. आणि मी जसं म्हणजे पेपरला बसल्यानंतर जसं सोडवतो त्या पद्धतीनंच सोडवायचा मी प्रयत्न करतो आहे की बाबा कसं काय करायचं आहे तुम्हाला समजून यावं. त्यासाठी ॲन्सर रायटिंग ही परत आणि दुसरी गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट ओरिएंटेशन कसं असावं हे तर तुम्हाला समजून जाईल या व्हिडिओमध्ये. आता क्वेश्चन काय विचारलं, इट इज बिलीव्ड दॅट अडरन्स टू इथिक्स इन ह्युमन ॲक्शन वुड एन्श्युअर इन स्मूथ फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन और सिस्टम. मी ऑर्गनायझेशन ॲनालिसिसचं माझं युनिव्हर्सिटी ऑफ बॅकोनी इटलीचं सर्टिफिकेशन कंप्लीट आहे माझं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टॅनफोर्डचं पण माझं ऑर्गनायझेशन ॲनालिसिस ऑर्गनायझेशन बिहेवियर माझं थोडंसं मास्टरी आहे. ठीक. So it is believed to adhere to ethics in human action would ensure in smooth functioning of an organization or / system म्हटलं त्यांनी. If so, what does ethics seeks to promote in human life? असं जर असेल तर मानवी आयुष्यामध्ये, मानवी जीवनामध्ये how do ethical values assist in resolution of conflict faced by him इन हिज डे टू डे फंक्शन. तर फोकस कुठं असलं पाहिजे इथं, हाऊ डू इथिकल व्हॅल्यूज असिस्ट इन अ रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन अ डे टू डे फंक्शनिंग. म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये आपण कार्यरत असताना, एखादी गोष्ट करत असताना आपल्याला जे कॉन्फ्लिक्ट्स फेस होतात, कॉन्फ्लिक्ट्स कशाचे असतात, कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्टचे कॉन्फ्लिक्ट्स असू शकतात, व्हॅल्यूचे कॉन्फ्लिक्ट्स असू शकतात. ठीक आहे. तुम्हाला ॲक्शन, कोणते कोर्स ऑफ ॲक्शन घ्यायचे, डिसिजनचे कॉन्फ्लिक्ट असू शकतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला जर इथिकल व्हॅल्यूज कशा असिस्ट करू शकतात ह्याबद्दल तुम्हाला तिथं हे करायचं आहे, तुम्हाला तिथं हे लिहायचं आहे. ठीक आहे. कसं करतात हे दाखवून द्यायचं आहे. आता रोजच्या जीवनामध्ये ठीक आपल्याला कोणतं कार्य करायचं आहे त्याच्या गाईडलाईन्स इथिक्स देतं. म्हणजे कष्टानं, न्यायानं अर्थार्जन करायचं आहे की चोरी करून करायचं आहे,
ठीक, का भ्रष्टाचार करून करायचं आहे? ठीक, याच्याबद्दल कोण देतं गाईडलाईन्स? एक इथिक्स देतं. हिचं असं दुसरं उदाहरण देतो. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी राहील असं आचरण ठेवायचं आहे का सामाजिक तेढ निर्माण होईल असं आचरण ठेवायचं आहे? हा कॉन्फ्लिक्ट झाला ना. ठीक, सो तो सॉल्व करायसाठी काय झालं, तो सॉल्व करायसाठी इथिक्सचा वापर करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा एखादी धार्मिक दंगल उसळली असेल तर तिथं आपण कसं आचरण करायचं आहे. ठीक ठीक, आणि कसे कॉन्फ्लिक्ट्स तयार होऊ शकतात की हां ठीक, वृक्षतोड आणि वाहतुकीचा अडथळा. एखादा वृक्ष जर रस्त्यातच मधोमध असेल आणि वृक्षतोड, हे दोन्ही पण इथिकल, वाहतुकीचा अडथळा पण काढायचा आहे पण वृक्ष पण काढायचं नाही आहे. तर यासाठी आपल्याला कशा गोष्टी हे करता येईल, ॲक्शन घेता येईल. सो ह्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर कसं आपण इथिकल वेनी निर्णय घेणार आहोत या संदर्भात हा प्रश्न होता. आणि अशी जर आपण उदाहरणं दिली डे टू डे लाईफमधले 5 उदाहरणं आपल्याला देता आली पाहिजे तिथं या ठिकाणी. जर 5 उदाहरणं दिलीत तर आपल्याला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, आणि कन्क्लुजन जबरदस्त पाहिजे याचं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आई गेस मला वाटतं आहे ठीक आहे. पिछले 7 महीनों से रूस और यूक्रेन के बीच युद्ध जारी है. म्हणजे माहिती आहे आपल्याला रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे. Different countries have taken independent stands and action keeping in the view their own national interest. We are all aware that the war has its own impact on different aspects of society, including human tragedy. War like human tragedy म्हटलेलं आहे. What are those ethical issues that are crucial to be considered while launching the war and its continuation so far? Illustrate with the justification of ethical issues involved in the given state of affair. ठीक है. So ठीक है. So what are the ethical issues are crucial to be considered while launching the war? ठीक है. इथिकल इश्यूज कोणते कोणते असतात वॉर? फर्स्ट, व्हायलेन्स वॉरंटेड, म्हणजे आपल्याला हिंसा करण्याचा अधिकार आहे का, असेल तर तो कोणत्या लिमिटपर्यंत, हा एक इथिकल इश्यू आहे. सेकंड, आपण न्यायाच्या बाजूने आहोत का, आपण हे युद्ध करून न्याय मिळवून देऊ शकू का. ठीक, न्याय मिळत असेल तरच आपण युद्ध करणार, आणि हे युद्ध केल्यानं आपण जर अन्याय करत असू तर मग ती जरी युद्ध आपण जिंकलो तरी मॉरली ते हरलेलं असू. तिसरं, या युद्धामध्ये आपण ज्यांच्या जीविताची हानी करणार आहोत नक्कीच ते दोषी आहेत का, का दोष कुणाचा तर आहे आणि कुणाच्या तरवर आपण काढत आहोत, हे महत्त्वाचं आहे. ठीक, कुणाचा तर दोष कुणावर तरी मानणं हे आहोत. त्यानंतर चौथं युद्ध कैदी यांच्याबद्दल सहानुभूती किंवा वरती म्हटल्याप्रमाणे कंपॅशन अँड एम्पॅथी, सिम्पॅथी जे पण आहे ते आपल्याला असली पाहिजे. ठीक आहे. ठीक. 5, आपण युद्ध करण्यापूर्वी
युद्ध करण्यापूर्वी उचित अशी संवाद संधी दिलेली आहे का? म्हणजे ही एक न्याय मिळवून देण्यासाठी जी आपली गरज आहे, ठीक आहे, संधीची उपलब्धता देणं गरजेचं आहे, त्यांची बाजू ऐकून घेणं पण गरजेचं आहे. ठीक. आता हे झालं काय, आपण युद्ध ज्यावेळी सुरू करतोय तेव्हा. पण समजा जर आक्रमण दुसऱ्या देशाकडून असेल आणि आपल्या अस्तित्वाची लढाई जर असेल, ठीक, लढाई असेल तर प्रश्न वेगळे आहेत. ठीक. तर आपण कोणते कोर्स करू शकतो? एक, तात्काळ लढाई जी आहे त्या लढाईची कारणे आपल्याला पुढच्या पार्टीकडून ऐकून घेणं गरजेचं आहे की बाबा त्यांनी का असं केले, त्यांची बाजू काय असेल. जर त्यामध्ये आपल्याला मिड वे, फाइंडिंग द मिड पाथ काढता येत असेल तर लढाई टाळण्याची शक्यता असेल तर आपण टाळू शकतो. नसेल तर आपण प्रतिकार करू शकतो. प्रतिकार करत असताना आपण कुठल्या व्हॅल्यूज घेऊन चालणार आहेत त्या गोष्टी आपण तिथं मांडल्या पाहिजेत. ठीक. तर प्रतिकार आपण कुठल्या स्केलचा करू, आपला उद्देश काय असेल, त्यांचं कंप्लीट ॲनालिशन असेल का कंप्लीट हे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो. आता याच्यामध्ये इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसीचा तुम्ही जर उल्लेख करू शकत असाल तर करू शकता. आता ही इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी काय आहे ते मी लेक्चरमध्ये शिकवतो, त्यामुळे इथं त्याच्यावर मी जास्त चर्चा करणार नाही. ठीक आहे. सो त्या गोष्टी ज्या आहेत, डिटरन्स काय असतो, न्यूक्लिअर डिटरन्स काय असतं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कशा त्याचा उद्देश काय आणि त्याच्यामध्ये इथिकल अँगल्स काय आहेत, या गोष्टी सगळ्या तुम्ही इथं मांडू शकता आणि त्याचं इथिकल जस्टिफिकेशन देऊ शकता. ठीक आहे. स्टेट ऑफ अफेअर्समध्ये काय आहे ते. तर या पद्धतीने लिहिलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. निम्नलिखित में प्रत्येक पर 30 शब्दों में संक्षिप्त टिप्पणी कीजिए. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. ठीक. मी एथिक्सचं जेव्हा फर्स्ट लेक्चर घेतो तेव्हा एथिक्सची काही लोक अशी डेफिनेशन करतात, एथिक्स इज सायन्स ऑफ मॉरॅलिटी. सो असे डेफिनेशन आहे. एथिक्स हे नैतिकतेचं शास्त्र आहे. आता ही नैतिकता कोणत्या कोणत्या प्रकारची असू शकते? ठीक. एक, वैयक्तिक. 2, गटाची नैतिकता असू शकते. गटाची किंवा समूहाची म्हणतो आपण त्याला. समूहापेक्षा समाज मोठा असतो, समाजाची सुद्धा नैतिकता असू शकते. कायद्याची नैतिकता असू शकते. त्याच्याबरोबरच संविधानाची सुद्धा संविधान नैतिकता असू शकते. त्याच्यानंतर देशाची नैतिकता, देशांच्या गटाची नैतिकता. ठीक. त्याच्यानंतर काही सर्वोच्च नैतिकता आहे ती आहे युनिव्हर्सल, वैश्विक नैतिकता. ठीक. सो असे हे नैतिकतेचे प्रकार आहेत बरं का. आणि त्यातलं ह्या नैतिकतेवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक. सो फारच सोपा प्रश्न आहे. ह्याच्यावर काय करायचं आहे, शॉर्ट नोट लिहायची होती आणि हे आपण लेक्चरमध्ये नक्कीच शिकवतो, त्यामुळे त्याच्यावर आपण शॉर्ट नोट लिहिणं फारच सोपं आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी नैतिक मापदंड घातलेले आहेत. पर्यावरणाचं संरक्षण करणं, गायीची सुरक्षितता करणं, सायंटिफिक टेम्पर ठेवणं. ठीक आहे. देशाबद्दल आदर व्यक्त करणं, जे आपले फ्रीडम फायटर आहेत त्यांनी जी मूल्य जी प्रसारित करण्याचा प्रयत्न केला ती जोपासणं. अशा गोष्टीची ह्या जे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आहे, संविधानिक नैतिकता, संविधानाला सर्वोच्च स्थान देणं, संविधानाचा सन्मान करणं, हे सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीमध्ये येतात ना.
तर या गोष्टी आपण लिहिणं यामध्ये आवश्यक आहे. आणि 30 वर्ड म्हणजे 3 वाक्यात लिहायचे, शॉर्ट नोट लिहायचे फक्त. ठीक आहे. आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हेतू का संघर्ष. ठीक आहे. आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, फर्स्ट इंटरेस्ट, व्हॉट इज मीन बाय कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, त्याचे टाईप्स काय असतात. ठीक आहे. ठीक आहे. सोशल कॉन्फ्लिक्ट्स, इकॉनॉमिक कॉन्फ्लिक्ट्स, रिलिजियस कॉन्फ्लिक्ट्स. ठीक, रिलिजियस कॉन्फ्लिक्ट्स. ठीक. सो या गोष्टी किंवा ज्याला आपण प्रोफेशनल कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट म्हणतो, एखाद्या पर्टिक्युलर गटाचा दुसऱ्या गटावर असणारा कॉन्फ्लिक्ट. सो हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो आहे, श्रीमंतांचा गरिबांशी असणारा, ठीक, उच्चभ्रूंचा नीचभ्रू असणारा, हाय कास्ट लोकांचा लो कास्ट लोकांशी असणारा जो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, तो आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे. प्रोबेटी इन पब्लिक लाईफ. ठीक, पब्लिक लाईफमध्ये सत्यनिष्ठा असणं किती गरजेचं आहे. आणि ही सत्यनिष्ठा जर गेली तर भ्रष्ट होणं, अधिकारी किंवा नेता कसा भ्रष्ट बनू शकतो, याच्याबद्दलच्या 3 ओळी आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. सत्यनिष्ठा, तुमच्या मूल्याशी तुम्ही किती निष्ठावान आहात, एकनिष्ठ आहात, या गोष्टी तुम्हाला तुमच्या सत्यनिष्ठा प्रोबेटीमध्ये येतात. आणि या गोष्टी तुम्हाला पब्लिक लाईफमध्ये आणायला लागतील. किंवा एखाद्या मेजॉरिटी प्रेशरच्या अंडर जर तुम्ही तुमच्या तत्वांशी समझोता करत असाल तर ती तुमची काय झाली, सत्य अनिष्ठा झाली. तुम्ही तुमच्या युनिव्हर्सल जी वैश्विक मूल्य आहेत त्यांच्याशी तर तुम्ही हे केला, छेडछाड केला प्रेशरमध्ये, तर तुमची काय झाली, सत्यनिष्ठा गेली. मग सार्वजनिक जीवनामध्ये सत्यनिष्ठा जर नाही जोपासली गेली तर सार्वजनिक जीवन कसं विस्कळीत होऊ शकतं. याच्यात तुम्ही फक्त थोडक्यात टिप्पणी लिहायची आहे, नोट्स लिहायचे आहेत. चॅलेंजेस ऑफ डिजिटलायझेशन. डिजिटलायझेशनचे चॅलेंजेस काय. ठीक आहे. डिजिटलायझेशनमध्ये प्रायव्हसी, ठीक, फ्रीडम, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, एखादी अफवा पसरवणं, प्रसार, असत्यतेचा प्रचार, लोकांचे मौलिक विटंबना करणं, या गोष्टी काय झालेल्या आहेत डिजिटायझेशनमुळे. याच्यात डिजिटायझेशनचं कंट्रोल नसल्यामुळं ह्या फार, आणि डिजिटायझेशनचा ॲक्सेस प्रत्येकाला असल्यामुळं या गोष्टी फार अवघड बनत चाललेल्या आहेत. कर्तव्यनिष्ठा. ठीक, तुम्ही एखाद्या ज्या सर्व्हिसमध्ये असता किंवा जे पण तुम्ही रोल, ज्याला आपण रोलला काय म्हणतो, भूमिका वठवता, ती आयदर सामाजिक असू दे किंवा वैयक्तिक असू दे किंवा पारिवारिक असू दे, किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आहात त्याच्याशी निगडीत प्रोफेशनल असू दे, तुमचे जे कर्तव्य आहेत त्याच्याप्रती तुम्ही किती निष्ठावान आहात, किती निष्ठेने तुम्ही कर्तव्य पाडता, याला कर्तव्यनिष्ठा म्हणतात. राईट. सो ही जी कर्तव्य आहेत त्याचा निर्वहन करत असताना त्या कर्तव्यांप्रती तुम्ही तुमचे इतर मूल्यांना कसं मोल्ड करता, कसं अलाइन करता, या गोष्टी कर्तव्यनिष्ठेचा भाग येतो. त्या कर्तव्यांचं निर्वहन कसं करता, त्या कर्तव्यांची समज तुमच्यामध्ये कशी तयार होते, त्या कर्तव्यांप्रती तुमचे जे आचार, तुमचे जे विचार आहेत, ठीक, तुमची जी बोली आहे, तुमची देहबोली आहे, त्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही डिपेक्ट कसं करता, ह्या सगळ्या गोष्टी डिवोशन ऑफ ड्युटीमध्ये येतात. ठीक. सो हे तुम्ही लिहिणं
तर अत्यावश्यक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. विसल ब्लोअर who reports corruption and illegal activities, wrongdoings and misconduct to concerned authorities run a risk of being exposed to grave danger, physical harm and victimization by vested interests, accused persons and his teams. What policy measures would you suggest to strengthen the protection mechanism to safeguard the whistleblower? ठीक आहे. विसल ब्लोअरच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही प्रोटेक्शन मेकॅनिझम काय, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणि असे पॉलिसी मेजर्स तुम्हाला काय करायचे आहेत, सुचवायचे आहेत. ठीक. सो पहिली तर गोष्ट काय आहे की विसल ब्लोईंग केल्यानंतर विसल ब्लोअर हे जे आहे त्यांचं मोटिव्ह विसल ब्लोईंगमध्ये काय आहे, फेअर आहे का ते चेक करणं. सेकंड, फेअर मोटिव्ह आहे का, ट्रूथ हेच मोटिव्ह आहे का अजून काही मोटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, विसल ब्लोअर जे आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, विसल ब्लोअरला प्रोटेक्शन देण्यासाठी त्यांची सत्याची बाजू म्हणजे टू मेक द पीपल अवेअर अबाउट देअर ट्रूथ, तर असे चॅनल्स एस्टॅब्लिश केले पाहिजेत. तिसरी गोष्ट, विसल ब्लोअर ज्यांच्या विरुद्ध केलं जात आहे अशा अधिकाऱ्यांना किंवा अशा व्यक्तींना त्यांनी जे विसल ब्लोईंग करतात त्याच्याशी आधारित जी मूल्ये आहेत त्या मूल्यांप्रती संवेदनशील करणं हे आवश्यक आहे. तर अशा मेकॅनिझममध्ये तुम्ही सुधारणा करणार आहात का, असे मेकॅनिझम्स तुम्ही एस्टॅब्लिश करणार आहात का. चौथं विसल ब्लोअर हे आता मी काय म्हणतो हे पॉझिटिव्ह वेनी गेलेले सगळे मेजर्स आहेत. निगेटिव्ह वेनी मग पुनेटिव्ह मेजर्ससुद्धा तुम्ही टाकू शकता. तर पुनेटिव्ह मेजर्स काय काय असतील हे फार डिटेलमध्ये मी नाही जाणार. ठीक आहे. एकतर प्रोटेक्शन, ठीक आहे, प्रोटेक्शन गरजेचं आहे त्यांचं. तर प्रोटेक्शन करण्यासाठी काय काय केलं जाईल, पुनेटिव्ह मेजर्स काय काय असतील आणि दुसरे अफॉर्मेटिव्ह मेजर्स काय काय असतील. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक सेकंद, हां ठीक आहे आता लाईन झाला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. तर याच्या मी फार डिटेलमध्ये जाणार नाही. ठीक. सो हा क्वेश्चनसुद्धा इझी काइंड ऑफ क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढचं, हां, व्हॉट डज ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन मीन टू यू, तुम्हाला काय वाटतं. ठीक. एथिक्स इज नोईंग द डिफरन्स बिटवीन व्हॉट यू हॅव द राईट टू डू अँड व्हॉट इज राईट टू डू. पीटर स्टीवर्ट, ठीक, सॉरी, पीटर स्टीवर्ट्स यांनी म्हटलेले हे आहे. तुम्हाला अधिकार फार आहेत, काहीही करायचे, वृक्ष तोडण्याचे आहेत, कुणालाही मारण्याचे आहेत, कधीही काही करण्याचे आहेत, कुठल्याही वेळी कोणतेही आचरण करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता, तुम्हाला अधिकार आहे करण्याचा, पण तुम्ही केलीच पाहिजे का करू नये, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याच्यामधला जो फरक आहे ते सांगतं. हे स्टेटमेंट सांगतं. म्हणजे एक स्टेटमेंट आहे बघा, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. बघा मी म्हणजे स्वतः सरप्राईज आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती मराठीमध्ये प्रत्येक गोष्टीचं हे सापडतं बरं का. आपले विचारवंत मराठी विचारवंत फार प्रगल्भ आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ज्याच्यामध्ये म्हणतो आपण, आधी पोटोबा आणि मग विठोबा. ठीक आहे. आता विठोबा हा कोणता येतो पार्ट, सुपरस्ट्रक्चर, रिलिजियस सेंटिमेंट्स किंवा
दैवी भाग येतो आणि हा भौतिक भाग येतो ना. तुकाराम महाराज काय म्हणतात, जोपर्यंत तुमच्या भौतिक गरजा फुलफिल होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या दैविक गरजेकडे नाही जाऊ शकत. ठीक. आणि कार्ल मार्क्स हेच म्हटलेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हे तुमच्या भौतिक गरजा आहेत, सुपरस्ट्रक्चर हे तुमच्या नंतरच्या गरजा आहेत, सुपरफिशियल गरजा आहेत. ठीक. हे नंतर येतं, पहिला इन्फ्रास्ट्रक्चर मेन आहे. तुकाराम महाराज पण तेच म्हणतात, पोटोबा मेन आहे. तर असे भरपूरचे लिंकेज आपल्या मराठीमध्ये सापडतात. ठीक आहे. इतकं समृद्ध मराठी लिटरेचर आहे. ठीक. सो याच्यावर हा असा प्रश्न जो होता तो टॅकल करायचा होता. त्याच्यानंतर अगर किसी देश को भ्रष्टाचार मुक्त होना है तो खूबसूरत दिमागों का देश बनना है तो मैं दृढ़ता से मानता हूँ कि 3 प्रमुख सामाजिक सदस्य हैं. 3 प्रमुख सामाजिक सदस्य जो बदलाव ला सकते हैं, माता पिता और शिक्षक. ठीक आहे. इसके बारे में आपको क्या कहना है. हे पार म्हणजे तुम्ही अगदी लिहू शकता. एपीजेंचं अब्दुल कलामांचं वाक्य आहे जे. ठीक आहे. द ग्रेट एपीजे अब्दुल कलाम. ठीक. सो पित्याचा रोल काय आहे, मात्याचा रोल काय आहे आणि शिक्षकांचा रोल काय आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. हे तुम्हाला ढोबळ मनाने हे सर्वांनी लिहिलं असेल आणि सर्वांनाही येत पण असेल. ठीक आहे. याच्यावर जास्त मी चर्चा करणार नाही. Judge your successes by what you had to give up in order to get it. दलाई लामा. ठीक आहे. तर असं म्हणतात की तुम्ही तुमचे सक्सेसेस काय प्राप्त केलं ह्याच्यापेक्षा कशाचा त्याग करून प्राप्त केलं या बेसिसवर तुम्ही ते ठरवा. या बेसिसवर ठरवू नका की तुम्ही फक्त प्राप्त केलं. ठीक. सो ह्याच्यावर आपल्याला हे लिहायचं आहे. हे सोपं आहे. ठीक. सो याच्याशी निगडीत आपण भरपूरशा गोष्टी लिहू शकतो. ठीक आहे. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जे साधू संन्यासी लोक हिमालयामध्ये जातात ते कशासाठी जातात, ते ह्या समाजाचा त्याग कशासाठी करतात, तर ह्या गोष्टी फार काय म्हणतो आपण डीपमध्ये आहेत आणि त्या गोष्टी आपण लिहायच्या आहे. तुम्ही हे सुद्धा उदाहरण देऊ शकता बरं साधू संतांचं. असं द्यायचं नाही असं काही नाही आहे. ठीक आहे. सो हा प्रश्नसुद्धा इझीमध्ये मोडतो दलाई लामांचा. त्याच्यानंतर 4था प्रश्न, सुशासन से आप क्या समझते हो. राज्य द्वारा ई शासन के मामले में उठाई गई हालिया पहलों में ई शासन लाभार्थियों को कहाँ तक सहायता पहुँचाई है, उपयुक्त उदाहरणों के साथ विवेचन कीजिए. आता सुशासन मी आधीच सांगितलेलं आहे. सुशासनचा मतलब काय, गुड गव्हर्नन्स. आता त्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स. ठीक आहे. गुड गव्हर्नन्स आणि ई गव्हर्नन्स याच्यामध्ये जे डायरेक्ट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहेत ई गव्हर्नन्समध्ये सिटिझन चार्टर आहे, ई सिटिझन चार्टर, RTI. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स असे अनेक उदाहरणं आहेत. तर याचा कितपत फायदा लोकांना झालेला आहे, कोणत्या मूल्यांना ते इफेक्टिवली रेक्टिफाय करतात किंवा कोणत्या मूल्यांचं ते समाधान करतात, इम्प्लिमेंटेशन करतात, त्याच्याबद्दल आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. ऑनलाईन methodologies being used for day-to-day meetings, institutional approvals in administration, and for teaching and learning in educational sector to the extent telemedicine in the health sector is getting popular with the approval of a competent authority. No doubt it has advantages and disadvantages for both the beneficiaries and system at large.
describe and discuss the ethical issues involved in the use of online method, particularly to the vulnerable sections of the society. सो याच्यामध्ये असणारे नैतिक बाजू, इथिकल इश्यूज ज्या आहेत त्या गरजेचं आहे. इथिकल टेलिमेडिसिनमध्ये, आता टेलिमेडिसिन ठीक आहे, टेलिमेडिसिन काय इश्यू सॉल्व करतात, तर इथिकल इश्यू कोणता सॉल्व करतं, ॲक्सेस. ठीक आहे, पण व्हॉट अबाउट क्वालिटी किंवा व्हॉट अबाउट इफेक्टिव्हिटी, या दोन गोष्टी सॉल्व करतं का ते, ॲक्सेस सॉल्व करतं, इकॉनॉमी सॉल्व करतं. काही इकॉनॉमी म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमी खर्चिकरित्याही करू शकता. तुम्ही त्याचा ॲक्सेस आहे तुम्हाला, परंतु ते तितकं क्वालिटी म्हणजे गुणवत्तेचं आहे का आणि तितकं परिणामकारक आहे का, या दोन गोष्टी सॉल्व करतं का ते. तर हेच तुम्हाला सांगायचं आहे. मी फक्त एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, अजून असे अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील, तर तुम्ही त्या उदाहरणांनुसार तुम्हाला ते एक्सप्लोर करायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. समकालीन जगामध्ये कॉर्पोरेट ॲक्टर्स कंट्रीब्यूट्स इन जनरेटिंग द वेल्थ अँड एम्प्लॉयमेंट इज इन्क्रीजिंग. In doing so, they are bringing an unprecedented onslaught on climate, environment, sustainability, and living condition of human being. In this background, do you find the corporate social responsibilities efficient and sufficient enough to fulfill the social roles and responsibility needed in corporate world for which the CSR is mandated? ठीक, सो हा क्वेश्चन जो आहे तो मला इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला. ठीक, मला वाटते 2016च्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन मला विचारलेला UPSCच्या इंटरव्ह्यू पॅनलने. डू यू नो अबाउट CSR, आणि तर CSR किती आहे, काय आहे, CSRला कसं जस्टिफाय कराल. ठीक, सो ह्याच्या जे मूल्य आधारित जे विश्लेषण आहे, जे करायचं आहे आपल्याला, मूल्य आधारित विश्लेषण परीक्षण करायचं आहे, परीक्षण. ठीक, मूल्य आधारित परीक्षण करायचं आहे. कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, CSR असलं पाहिजे का, ते इफिशियंट आहे का आणि सफिशियंट आहे का. इज इट इफिशियंट अँड सफिशियंट, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पारखून पाहायच्या आहेत. म्हणजे कॉर्पोरेट्सनी आपल्या एक पर्टिक्युलर म्हणजे प्रॉफिट मिळवतात त्याची पर्टिक्युलर पर्सेंटेज, जी 3% आहे, 3% आहे का 2% आहे, तर मग कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ती पर्सेंटेज त्यांनी काय करायची आहे, सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वापरायच्या आहेत. आता ह्या CSRमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट्स रिलेटेड आहेत, एज्युकेशन रिलेटेड आहेत, एज्युकेशन अवेअरनेस तयार करतो. अवेअरनेस केलं की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रॉब्लेमचे पण अवेअरनेस होणार, मग त्यामुळं ते पण होणार. सो आपल्याला प्लस साईड, पॉझिटिव्ह साईड्स आणि निगेटिव्ह साईड दोन्ही दाखवायचे आहेत. ठीक आहे, आता हे CSR फंड इनफ आहे का, सफिशियंट आहे का, तर सफिशियंट नाही आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, हा लिमिटेड सेक्टरमध्ये असल्यामुळं त्याचं चॅनलायझेशन कसं होतं आहे, मनी लॉन्ड्रिंगसाठी किंवा ह्याच्यासाठी कसा ह्याचा वापर केला जात आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडता येणं गरजेचं आहे या प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर सेक्शन बी ह्या केस स्टडीज असतात. सो केस स्टडीचा आपण हा थोडं पेंडिंग ठेवणार आहोत. केस स्टडीज आपण वेगळ्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत, केस स्टडीज कशा सॉल्व करायच्या काय. पण वरचा सेक्शन ए जो आहे तो आपण कंप्लीट सॉल्व केलेला आहे, आणि ह्याचे उत्तर कसे लिहायचे आहेत, काय लिहायचे आहेत, आय होप तुम्हाला समजलं असेल.